100 दिवस तुम्ही दोघे एका बंदिस्त घरात राहिलात. तुमच्यासाठी बिग बॉसचा हा प्रवास कसा होता? खडतर प्रवास होता, अजिबात इझी नव्हता. मला शब्द आवडला, बंदिस्त. 100 दिवस लिटरली आम्ही बंदिस्त अशा ठिकाणी होतो. बिकॉज जगाशी काही संपर्क नसतो, घड्याळ नसतं, एंटरटेनमेंटचं काहीच साधन नाही तिथे. आहे ते फक्त तुमचे घरातले सदस्य, टास्क्स, बिग बॉस आणि भांडणं. आणि ऑफकोर्स आमचे तिथे ना काही फुलपाखरू, काही पक्षी, असे काही किडे, असे आमचे नागतोडे, असे फ्रेंड्स व्हायचे. खूप अशा गोष्टी ज्या केल्या नव्हत्या लाईफमध्ये ते केल्या तिथे. कुकिंग किंवा भांडी घासणं किंवा कपडे धुणं. फॅमिली मधल्या लोकांबद्दल आपल्याला किंमत असतेच, पण तिथे राहून जास्त किंमत कळायला लागते. हो, खरंच खूप कठीण होता हा प्रवास. तुम्ही फक्त 1.5 तास बघता, पण ॲक्च्युली 24 तास काय होतं घराच्या आत हे आम्हालाच माहिती आहे. आणि 100 दिवस ते एक्सपिरियन्स करणं, आय थिंक शेवटी जेव्हा आम्ही 6-7 लोक उरलो होतो जे ॲक्च्युली 100 दिवस त्या घरात राहिलो, फक्त आम्हीच समजू शकतो की किती कठीण एक्सपिरियन्स होता. पण इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. यू हॅव टू फाईट एव्हरी डे इन दिस कॉम्पिटिशन. आणि अशी एक ती जागा आहे जिथे आपण मोराल डाऊन केलं आहे किंवा एक दिवस परफॉर्म केलं नाही असं नाही होऊ शकत. तसं केलं तर तुम्ही घराबाहेर होता. बिकॉज एव्हरी सिंगल डे इज सो इम्पॉर्टंट फॉर युअर ग्रोथ इन द शो. त्यामुळे खूप खूप कठीण आहे की रोज माहिती नाही आहे, खूप अनएक्सपेक्टेड काय काय गोष्टी व्हायच्या घरात आणि माहीत नसताना टू कीप अप द स्पिरिट अँड कीप प्लेइंग द गेम. आणि एव्हरी डे परफॉर्म करायचं, एव्हरी डे फाईट करायचं, प्रूव्ह करायचं स्वतःला. तर खूप कठीण आहे. मी नक्कीच म्हणेन की हे 100 दिवस आयुष्यात कधीच विसरणार नाही. इतके सुंदर हे 100 दिवस होते. बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर पहिली गोष्ट काय केली? मी खूप रडले बाहेर आल्यानंतर. ॲक्च्युली मी जेव्हा बाहेर आले आणि मी सडनली खूप 50-60 लोकांना माझ्या समोर बघितलं तेव्हा मी पॅनिक झाले. कारण 100 दिवस आम्ही कंटेस्टंट सोडून एकाही माणसाला आम्ही बघितलं नव्हतं. सो सडनली जेव्हा ब्लाइंडर्स उघडले आणि आम्ही 40-50 लोकांना बघितलं ना, तेव्हा मी स्वतः खूप पॅनिक झाले होते आणि मी रडायला लागलेले. आय स्टार्टेड शिवरिंग. आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड टू सी पीपल आफ्टर 100 डेज. त्यामुळे असं खूप काहीतरी आमच्याबरोबर झालं बाहेर आल्यानंतर. 100 दिवस ना बॉडी खूप थकली होती, लाईक फटीग आला होता मसल्सना. आणि रोज टास्क करायचो, आम्हाला लागायचं, इतके सारे इंजुरीज व्हायचे. त्यामुळे मी खूप खूप झोपले. मी पावभाजी खाल्ली, माय फेवरेट, आणि मी रडायला लागले कारण आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड टू ईट पावभाजी आफ्टर 100 डेज. सो आम्ही काय केलं, मी घरी जाऊन माझ्या बाळाला मिठी मारली. या शो मध्ये सहभागी होण्याआधी काही पूर्वतयारी केली होती का? पूर्वतयारी काहीही नव्हती केली. ऑनेस्टली मी शो करणार नव्हतो ड्यू टू पर्सनल रिझन्स. हो, 1 महिना मी टाईम घेतला बिकॉज मी पर्सनली जरा सॉर्ट आउट करत होतो की 3 महिन्याचं बाळ आहे, सगळं व्यवस्थित होईल ना, मला काळजी वाटत होती. मी मूर्ख असतो जर मी हा शो नसता केला. खूप फॅन्स दिलेत, खूप फॉलोअर्स दिलेत आणि खूप मोठी शिकवण सुद्धा दिली आहे लाईफमध्ये. बाहेर आल्यावर बिग बॉसचे एपिसोड्स तुम्ही बघितलेत का? नाही, मी एकही एपिसोड बघितला नाही आहे अजून आणि मला बघायचाही नाही आहे. बिकॉज आय थिंक इट्स टाईम वी जस्ट टेक सम टाईम ऑफ. कारण आता अजूनही आम्ही त्या बिग बॉसच्याच हँगओव्हरमध्ये आहोत. आणि आत्ता आम्ही जर बिग बॉस बघायला लागलो तर बघून वी विल बी लाईक, अरे हे असं झालं, अरे तिथे तर ते बोलले होते मी, मग ते का नाही दाखवलं. तर असं बघून रिॲक्ट होऊ आणि मग त्या झोनमधून बाहेरच येणार नाही आम्ही. सो मला पर्सनली आत्ता 1-2 महिने तरी बिलकुल एपिसोड्स वगैरे बघायचे नाही आहेत. सगळेच प्रसंग प्लेझेंट होते असं नव्हतं. ओरडाओरडी किंवा भांडणं आणि ते जस्ट ते सगळेच प्रसंग प्लेझेंट नव्हते. सो आता बघून परत त्याच ह्याच्यात जायचं आणि त्यामुळे विल जस्ट स्टेइंग अवे फ्रॉम दॅट. 100 दिवसांमध्ये बिग बॉसचं घर सोडून जाण्याचं कधी मनात आलं का? मी नळाच्या टास्कला जेव्हा पडले होते, मला खूप सिव्हिअर इंजुरी झाली होती आणि दॅट वॉज वन टाईम जिथे मला खरंच वाटलं की काय होतंय, मी काय करते या घरात येऊन. आणि इतकं मला पेन होत होतं दॅट आय जस्ट वॉन्टेड टू गो होम. दॅट वॉज वन पॉईंट वेअर आय फेल्ट की नको बास आता. मला माय बॉडी माझी साथच देत नव्हती. माझी बॉडी मला 2nd वीकमध्ये वाटलं होतं, थोडंसं लो फील करत होतो. 2ऱ्या आठवड्यात सगळ्यांनी मला नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे तिथे मला वाटलं हा शो माझ्यासाठी नाही आहे, फॉर्मॅट माझ्यासाठी नाही आहे, थोडं लो फील करत होतो. शेवटच्या काही दिवसात मेघाबरोबर तुमचे खटके उडाले, तर आता मेघावरचा रुसवा गेला का? आता काही भांडणं तशी नाहीच आहेत. ते फक्त गेमसाठी होतं. गेम ती जसं खेळली तो तिचा आउटलुक होता, तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. फॅमिलीमध्ये होतात ना थोडे खटके उडतात ना, मग आम्ही फॅमिलीच आहोत. मी, सई, मेघा, आमचा ट्रायो पण फेमस होता किंवा आहे.
मी फक्त म्हणेन की आम्ही एक नवीन डिस्कवर केलं आहे विच इज एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड बिग बॉस. सो पुष्कीनी डिस्कवर केलं आहे. सो वॉटेवर. तर मेघाने जे काही केलं इट वॉज फॉर द गेम आणि मला काहीच इल फिलिंग्स नाही आहेत तिच्याबद्दल अँड वी आर गोन बी फ्रेंड्स इवन आउटसाइड. तुम्ही आता आम्हाला कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहात? अपकमिंग प्रोजेक्ट्स माझा ट्रॅव्हल शो आहे तो ऑनगोईंग आहे तो. सो त्याचा सीझन 5 आणि सीझन 6 मी शूट करतो आता ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये. आणि माझी एक फिल्म रेडी आहे रिलीजसाठी. सो त्या फिल्मचं नाव आहे ती अँड ती. सो सोनाली कुलकर्णी आहे, प्रार्थना बेरे आहे आणि मृणाल कुलकर्णीने ती फिल्म डिरेक्ट केली आहे. सो ही फिल्म स्पेशल आहे माझ्यासाठी बिकॉज लंडनमध्ये शूट झाली आणि एक अर्बन रोमॅन्टिक कॉमेडी आहे. अशा टाईपच्या फिल्म्स मला करायच्या होत्या नेहमी ॲज अन ॲक्टर. माझे काही प्रायर कमिटमेंट्स नव्हते पण बिग बॉस नंतर खूप छान रिस्पॉन्स मिळतोय बाहेर, खूप कौतुक होत आहे, खूप ऑफर्स येत आहेत. सो मी एवढंच म्हणेन की लवकरात लवकर मी परत प्रेक्षकांच्या समोर येईन अँड आय हॅव प्रॉमिस्ड देम की मी त्यांना एंटरटेन करत राहीन. सो लेट्स सी व्हॉट कम्स नाव नेक्स्ट. मी काही स्पर्धकांची नावं घेईन, तुम्हाला एका शब्दात त्यांना डिस्क्राईब करायचं आहे. खूप गोड मुलगी आहे, पोलाइट, वाईन्स अ लॉट, कॅन बी इंटरेस्टिंग, खूप बदलला, रिस्पेक्ट आहे त्याच्यासाठी, स्ट्रॉंग, तुझी भीती नाही वाटली मला कधीच, बडा भाई, शी इज अ जेन्युइन सोल, रेशम डार्लिंग फॉर मी, मास्टरमाइंड, लांडगा. हॅलो पीपल, मी सई लोकूर. नमस्कार, मी पुष्कर जोग आणि तुम्ही पाहत आहात मराठी बॉक्स ऑफिस.